बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात हात असलेल्या IVF आणि सोनोग्राफी सेंटरवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिला। मूळचं नाशिकमधलं मालती IVF सेंटर ठाण्यातही सुरू झालं होतं। त्या सेंटरच्या माध्यमातून स्त्रीबीज तस्करी झाल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। या 5ही जणांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे स्वतःची ओळख लपवून स्त्रीबीजांची तस्करी केल्याचं उघडकीस आलं। हे रॅकेट बदलापूर किंवा ठाणे जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून त्याची पाळंमुळं राज्यात आणि राज्याबाहेरही पसरल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बदलापुरातल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। त्याच्यामध्ये IVF सेंटर हे जे आता होतं ते सील करण्यात आलेले आहे। जसं नाशिकमध्ये असलेले IVF सेंटर ठाण्यामध्ये चालू होतं, तर तशा पद्धतीच्या CS ना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। आजपासून हे धाड सत्र सुरू होईल। याच्यामध्ये अधिकृत असलेले अनधिकृत असलेले सोनोग्राफी सेंटर्स असतील, आज PCPNDTचं डिपार्टमेंट सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवला, शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, या सगळ्या विभागांची एकत्रित आढावा बैठक यासाठी घेतली होती की बदलापूर शहरामध्ये आजपासून ही सगळी कारवाई सुरू होईल। शेवटी ज्या ज्या चुकीच्या गोष्टी करणारी विकृती आहे, जी प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीवर आपल्याला घाव घालायचं आणि म्हणून कायद्याच्या चौकटीतून अशा विकृत लोकांना ही शिक्षा झाली पाहिजे आणि पूर्ण कारवाई आम्ही या माध्यमातून करू। तिथे मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न